प्रेमी के शौक के साथ प्रेमिका ने रचाई शादी, परिवार रह गया दंग। मारने वाले जीत कर भी हार गए और हारने वाला मर कर भी जीत गया है। आज हमारे प्यार की जीत हुई है। अस्सलाम वालेकुम, हामी भी नदीम मेमन फ्रॉम लैंडमार्क रियल्टी। वेल, स्टेशन से नजदीक अगर बड़ा कारपेट ढूंढ रहे हो तो आलिशान आर्केड इज द परफेक्ट चॉइस, बिकॉज ये एक प्रोजेक्ट है जहां पे आपको बड़ा वाला कारपेट मिलेगा। अच्छा, इसका सबसे बेस्ट पार्ट ये है कि 80% वर्क हैज बीन कंप्लीटेड। इंशाल्लाह अगले साल इसका पोजीशन मिल जाएगा अगर मैं चाहा तो। बेस्ट पार्ट ये है कि स्टेशन से हार्डली 1 मिनट मुश्किल से लगेगा आपको। इसके अलावा स्कूल, हॉस्पिटल, कॉलेज या थाना भी आपको जाना हो तो बहुत ही नियरली आप जा सकते हो। सबसे अच्छी बात इस प्रोजेक्ट की ये है कि इसका ऑन रोड प्रोजेक्ट है, कहीं भी आपको अंदर वगैरह जाने की जरूरत नहीं है। लेकिन अगर फिर भी आपको ज्यादा जानकारी चाहिए तो इस नंबर पे कॉल करें, कॉल बिजी आए तो व्हाट्सएप करें। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं जैन सिद्ध, आप देख रहे हैं मुंबई टीवी। अक्सर आप प्रेम विवाह में अक्सर कई ऐसी कहानियां सुने रहेंगे जिसमें कई बार हत्या की जाती है और सुसाइड किया जाता है, मगर यहाँ पर एक ऐसी कहानी जो कि ऑनियर किलिंग बताई जा रही है। एक कास्ट को लेके ये पूरी तरीके से घटना सामने आई है। बताया ये जा रहा है कि सक्षम नाम का एक युवक जो कि आंचल से बेहद प्यार करता था और आंचल भी उससे बेहद प्यार करती थी। इन दोनों ने आपस में शादी रचाने का एक फैसला किया और इस फैसले से जो आंचल है उसके परिवार के लोग नाखुश थे, क्योंकि बताया ये जा रहा था कि जो सक्षम है वो अलग जाति से आता है और आंचल अलग जाति से आती है। इसके विरोध में आंचल के पिता और भाई ने मिलकर सक्षम की निर्ममता से हत्या कर दी, गोली मारी और सर कुचल दिया, पूरी तरीके से उसकी हत्या कर दी। हत्या के बाद में आंचल ने यह फैसला किया कि वो अब सगाई सक्षम से रचेगी, भले ही सक्षम की क्यों न मृतक बॉडी से रचना पड़े उसे। तो इसी तरीके से आंचल ने सक्षम के नाम का सिंदूर भरा और फैसला ये किया कि अब आंचल सक्षम के घर पे रहेगी। और आंचल ने साफ तौर पे ये मांग किया है कि सक्षम के जो हत्यारे हैं उन पे कठोर से कठोर कार्रवाई की जाए। फिलहाल पुलिस ने क्या कुछ जानकारी दी है ये हम आपको जानकारी बता रहे हैं। ये तमाम पूरी जो घटना हुई है महाराष्ट्र के नांदेड़ में हुई है। नांदेड़ के गांव से ये घटना सामने आई है, जहां पर इस घटना के बाद से पूरे नांदेड़ में एक सनसनीखेज सी मच गई है। और इस घटना के बाद से अब लोग जो प्रेम में संबंध में रहते हैं, ऐसे में इनका ये सवाल है कि आने वाले वक्त में कब किसके साथ क्या हो जाए ये कोई नहीं जानता है। किस तरीके से जाति को लेकर एक ऑनर किलिंग का मामला सामने आया है, देखिए क्या कुछ जानकारी दी है वहाँ के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने। मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता। त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे। कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर, काय काय गुन्हा BNSचे कलम 103, 162, 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे। काय प्रकरण करतो काय वाद प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे। तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ। मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे। हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल। अट्रॉसिटी अंतर्गत ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे। आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत। त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत। अटक आहेत, 3 दिवस पोलीस कोठडी। तुझं नाव काय? आंचल गजानन मामिडवार। काय घटना काय झाली नेमकी? घटना काही झाली नाही। 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार। कशाला गेला होता हा, बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती,
तर त्यानं सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां. आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते. तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम. सक्षम आणि हे चांगले मित्र होते. नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले. तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मग आता आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे याच्यानं? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. चला. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला. आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा. आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथंच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काही ते? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच. माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर, पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. मारने वाले जीत कर भी हार गए और हारने वाला मर कर भी जीत गया है. आज हमारे प्यार की जीत हुई है. कैमरा पर्सन आमिर सिद्दीकी, जैन से मुंबई टीवी.